राष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली हीच मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने जोपासली जात आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या तब्बल 300 वेदभर्य वारकऱ्यांचे सासवड जवळील कुंभारवळण येथील ममता बाल सदन बालगृह येथे पारंपरिक वेदभीर्य पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने स्वागत करण्यात आले. माईंच्या विचारांची ही सेवा परंपरा सलग 27 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकऱ्यांचा 2 दिवस मुक्काम होता. पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड, ममता सपकाळ, सौ सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. रविवारी 12 जुलै रोजी वारकऱ्यांसाठी वैदभीर्य परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पातोळीची भाजी, कढी, पालक आणि कांदा भजी, वरण भात, सलाड अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सोहळा रंगला. सोमवारी 13 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषात ही दिंडी जेजुरी मार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगाच्या गजरात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवत अनेक वारकरी भारावून गेले. पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील, तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतरही ही सेवा खंडित होऊ न देता त्यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांनी ती अधिक समर्पित भावनाने पुढे चालवली आहे. माईंच्या संस्कारांचा, सेवाभावाचा आणि माणुसकीच्या वारसाचा हा जिवंत आविष्कार म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक 217 मधील जवळपास 300 वारकरी मागील 27 वर्षांपासून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदाही श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायदळ वारकरी दिंडी मंडळ वर्धा यांच्या वतीने दिंडी मालक हरिभक्त पारायण कवडूजी महाराज कठाणे आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. शनिवारी 11 जुलै रोजी दुपारी ही दिंडी ममता बाल सदनात दाखल झाली. संस्थेच्या वतीने दिंडी मालक हरिभक्त पारायण कवडूजी महाराज कठाणे यांच्या सपत्नीक वस्त्र, साडी, चोळीने गौरव करण्यात आला. यावेळी पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड, सौ सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे, संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, पवन गायकवाड तसेच आश्रमातील मुली, कर्मचारी आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीमध्ये हरिभक्त पारायण शुभम महाराज फुलभोगे, हरिभक्त पारायण गौरव महाराज ठाकरे, हरिभक्त पारायण अक्षय महाराज हरणे, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज खंडाते, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज मोहिजे, हरिभक्त पारायण संजय महाराज ठाकरे, दिंडीचे विनेकरी हरिभक्त पारायण बाबा रावजी महाराज निर्मळ, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज मोहिते, हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज टेकाळे, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज खंडाते यांच्यासह 300 वारकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेच्या मुलींनीही कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले. वारकऱ्यांची सेवा हेच माझे भाग्य. पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांनी 1993 मध्ये पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता बाल सदन बालगृह या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील वारकरी दिंडीचा मुक्काम या संस्थेत होत असून यंदा या सेवेला 27 वर्ष पूर्ण झाली. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परम भाग्य आहे. माईच्या हातून सुरू झालेली ही माणुसकीची परंपरा अखंड सुरू ठेवणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यांनी दिलेली सेवा, प्रेम आणि मानवतेचा वारसा श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपत राहू. समाजानेही या सेवा यज्ञात सहभागी होऊन माईंच्या विचारांची ज्योत अधिक तेजस्वी करावी हीच आमची अपेक्षा आहे, असं मत पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र
दीपक दादा गायकवाड यांनी व्यक्त केले. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.